पंतप्रधान आवास योजना टप्पा क्रमांक 2 लाभार्थ्यांना पंचायत समिती प्रमाणपत्र वाटप। प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक 2 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम यावल पंचायत समितीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमाप्रसंगी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड यांनी आपल्या तालुक्यामध्ये 6,987 लाभार्थी प्राप्त असून त्यापैकी 6,608 घरकुल मंजूर झाले असून उर्वरित राहिलेल्या त्रुटी अभावी ते सुद्धा नजीकच्या कालखंडात मंजूर करण्यात येतील। लाभार्थ्यांना पहिला हप्ता व शेवटच्या हप्त्यापर्यंत काम कसं करावं, 90 दिवसात घर पूर्ण झाल्यास शासनाकडून पुरस्कार देण्यात येतो, 4 हप्त्यांमध्ये पैशाची कशी विल्हेवाट केली जाते याची माहिती त्यांनी यावेळी दिली। डांभुर्णी गावी 2017-18 मध्ये 369 लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात आली, तर चुंचाळे गायरांमध्ये सुद्धा त्याच धर्तीवर घरकुलसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली। बांधकाम करताना काम 1 वर्षात पूर्ण झाल्यास या घरकुलामध्ये किचन, वॉशरूम, बेडरूम, परसबाग राहिले तर एकदम चांगलं असतं। स्थानिक पातळीवर बांधकाम साहित्य वापरावं व जुन्या घरातील कच्च्या घराचं साहित्य वापरलं तर घरकुल चांगलं बनवता येतं, अशी माहिती यावेळी त्यांनी देत घरकुलसाठी लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांनी सलग 3 महिन्यापासून अहोरात्र कामगिरी केली, त्याबद्दल कर्मचाऱ्यांचेही त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। प्रारंभी उपस्थित आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांची प्रतिनिधी 1च्या हस्ते करण्यात आला। यावेळी वडोदा सरपंच भैयासाहेब संदीप सोनवणे तसेच सुधाकर पाटील गिरडगाव यांच्यासह आदी व्यासपीठावर उपस्थित होते, त्यांचाही सत्कार करण्यात आला। सूर्यभान पाटील सर यांनी आमदार प्राध्यापक चंद्रकांतजी सोनवणे हे चोपडा येथील कार्यक्रमाला असल्यामुळे त्यांनी मला या ठिकाणी पाठवलं। शासनाचं काम असल्यामुळे जास्तीत जास्त घरकुल योजना कशी राबवली जाईल, पंतप्रधान घरकुल योजना हक्काचं घर व्हावं, वंचित लाभार्थी कसं करता येतील यासाठी शासनाने जी योजना अंमलात आणली आहे ती योजना ग्रामसेवक व पंचायत समितीतील संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी त्यातच परिश्रम घेतला, त्याबद्दल त्यांनीही कर्मचाऱ्यांची प्रशंसाच केली। तर भरत चौधरी सर यांनी कर्मचारी व स्वतः गटविकास अधिकारी यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन तालुक्यातील 6,608 घरकुल लाभार्थ्यांना एवढ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून मंजुरी करून ठेवला। पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र शासनाच्या युती सरकारच्या माध्यमातून प्रफुल्ल लाभार्थ्यांना जो लाभ मिळतोय तो शासनाने घेतलेला उपक्रम हा वाखाणण्याजोगा आहे। प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी माझ्या चुंचाळे गावातील गायरांमधील गावठाण जागेत गोरगरीब जनतेसाठी घरकुल जागा कशी मिळेल यासाठी पाठपुरावा केला होता, त्यामुळे आज तालुक्यात चुंचाळे गावात अनेक लाभार्थ्यांना असा लाभ मिळतोय, त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाचे आभार व्यक्त केले। यावेळी यावल पंचायत समितीमधील सर्व अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोराडे येथील विकी भीमराव वानखडे, भालचू येथील भास्कर तुकाराम कोडी यांच्यासह प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं। सूर्या मराठी न्यूजसाठी विकी वानखडे, यावल, जळगाव। त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये येऊ शकले नाही, हरकत नाही, पण आमदारांचे प्रतिनिधी म्हणून सर्व पदाधिकारी आधी ते उपस्थित आहेत। पाटील सर, नाना पाटीलच्या वतीने आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं स्वागतही करते। आणि आजचा जो कार्यक्रम आहे त्याचं प्रास्ताविक सादर करते। तर आजचा जो कार्यक्रम आहे आपण प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा आवास योजना म्हणून होती, त्याचं रूपांतर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये झालं आणि प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 आपण 2016 ते 2019-20 पर्यंत राबवला। 20 चा कार्यक्रम आहे। आपल्याला 7,000 जवळपास 6,987 आपल्या टार्गेटनुसार सफल होत आहेत ते। तरी आपलं जे टार्गेट आहे त्या प्रोग्राममध्ये ते टार्गेटही होतं आणि 7,000 उद्दिष्ट रजिस्ट्रेशन करणं, परत सँक्शन करणं, याच्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर आपण तालुका स्तरावर इतके रजिस्ट्रेशन करू शकलो नव्हतो, त्यामुळं ग्रामपंचायत स्तरावर तुमचे रजिस्ट्रेशन करायला लावले। आपली जी आवास प्लसची यादी होती, यादी, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।